नमस्कार शिक्षक व कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, आज आपण UDAS प्लस पोर्टलवरती इयत्ता पहिलीतील नवीन दाखल विद्यार्थ्यांना ॲड करण्याबाबत सोप्या आणि सहज पद्धतीने माहिती घेणार आहोत. तर आजचा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण होणार आहे. आपणास विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम मोबाईलवरील क्रोम ब्राउझरवर क्लिक करून घ्यावे. यानंतर सर्च बारवर UDAS प्लस असे टाईप करून सर्च करावे. आपणास UDAS प्लसची निळी लिंक दिसेल, त्यावर टच करून घ्यावे. आता आपण पोर्टलच्या मेन पेजवर आलो आहोत. येथे आल्यानंतर उजव्या कोपऱ्यातील लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल या ऑरेंज रंगाच्या बटनावर क्लिक करावे. यानंतर ड्रॉपबॉक्समधून आपले राज्य निवडून त्यापुढील गो हे बटन दाबावे. आता आपण विविध मॉड्यूल पाहू शकतो. यापैकी 4 नंबरचं स्टुडंट मॉड्यूल हे आपल्याला शोधून घ्यायचं आहे आणि त्यापुढील लॉग इन या बटनाला आपण क्लिक करून घेऊया. तर अशा पद्धतीने आता आपण UDAS मधील स्टुडंट लॉग इनवर आलो आहोत. इथे यूजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून साइन इन बटन दाबून घेणार आहोत. आता आपण साइन इन हे निळ्या रंगाचं बटन दाबून घेणार आहोत. चला तर हे बटन मी आता दाबून घेतो. तर अशा पद्धतीने आता आपण UDAS पोर्टलमधील स्टुडंट मॉड्यूलवरती रिडायरेक्ट झालेलो आहोत. आता आपण UDASच्या स्टुडंट डेटाबेस मॅनेजमेंट या पेजवर साइन इन झालो आहोत. आता रेड कलरमध्ये शैक्षणिक सत्र 2026-27 या ठिकाणी आपल्याला माहिती भरावयाची आहे. त्यावर मी क्लिक करून घेतो. या पेजवर आल्यानंतर आपल्याला काही पॉपअप मेसेज दिसतील, ज्यामध्ये अपार, त्याचबरोबर MBU आणि काही रिक्वेस्ट वगैरे तुम्हाला सेंड केल्या असतील त्याचे मेसेज, तसंच आपल्या शाळेची काही बेसिक माहिती ही आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. ती आपण कट करून घ्यायची आहे. आता आपण पाहू शकतो की आपण मुख्य पानावर आलो आहोत. इथे आल्यानंतर आपल्याला वर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांची माहिती, आपल्या शाळेची बेसिक माहिती दिसेल. त्याचबरोबर आपल्याला इयत्ता 1 ते 8वी पर्यंतचा पट पाहायला मिळतो, ज्यामध्ये आपण प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी कंप्लीट केल्यामुळे इयत्ता 1लीचा पट आपला दिसणार नाही. तिथे आपण विद्यार्थी ॲड करायला शिकणार आहोत. तर मी शेवटचं जे बटन आहे ते दाबून घेतलेलं आहे. तर तिथे मला 2 प्रकारचे टॅब उपलब्ध आहेत, ॲड स्टुडंट आणि व्ह्यू मॅनेज. यापैकी जर मला नवीन विद्यार्थी टाकायचा असेल तर ॲड हे बटन मी दाबून घेतो. यामध्ये मला विविध प्रकारची माहिती भरून विद्यार्थी ॲड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. सर्वप्रथम आपण ज्या विद्यार्थ्याला ॲड करणार आहोत त्याचा 12 अंकी आधार क्रमांक आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि तो विद्यार्थी तर कुठल्याही शाळेत दाखल नाही यासाठी आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तर मी हा 12 नंबर UDAS नंबर टाकल्यानंतर जर मी इथे चेक केलं तर मला लक्षात आलेलं आहे की हा विद्यार्थी कुठेही दाखल नाही. त्यानंतर मी पुढील माहिती भरू शकतो. तर अशा पद्धतीने त्याचं जनरल प्रोफाईल मी भरून घेतो. सर्वप्रथम त्याचं नाव भरून घ्यायचं आहे. नाव भरताना ज्या पद्धतीने आहे, नेम, मिडल नेम, सरनेम, त्या पद्धतीने भरून घ्यायचं आहे. आणि नाव भरून झाल्यानंतर शेवटी कुठलीही स्पेस वगैरे चालत नाही. त्यानंतर त्याचं जेंडर निवडून घेतलेलं आहे. डेट ऑफ बर्थ निवडून घेतो. त्यासाठी कॅलेंडर आहे. आधी वर्ष निवडायचं आहे, त्यानंतर मंथ आणि नंतर दिनांक. अशा पद्धतीने मी डेट ऑफ बर्थ निवडून घेतलेली आहे. त्यानंतर मदर्स नेम आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मदर्स नेम नंतर फादर्स नेम भरून घ्यायचं आहे. फादर्स नेम भरून झाल्यानंतर आपल्याला UDAS आधार नंबरची माहिती भरायची आहे. त्यासाठी आपल्याला विद्यार्थ्याचा आधार क्रमांक, आधारचा फोटो आवश्यक आहे. जर आपल्याकडे आधार कार्ड असेल तर आपण सहज ही माहिती भरून घेऊ शकतो. तर आधार क्रमांक इथे भरून घ्यायचा आहे. आधार क्रमांक भरून घेतल्यानंतर आपल्याला आधार कार्डावर आहे त्याप्रमाणेच त्याचं नाव भरून घ्यायचं आहे. आधार कार्डावर जसं नाव आहे, जशी स्पेलिंग्स आहे तशीच जर आपण इथे नाव भरलं तर पुढे आपल्याला कुठल्याही प्रकारचा करेक्शन करायची वेळ येणार नाही. तर अशा पद्धतीने मी आधार कार्डाची कॉपी घेतली होती, त्यावरून त्याचं नाव भरून घेतलेलं आहे. इथे लाल रंग यासाठी दाखवत आहे बॉक्सच्या भोवताल, कारण मी तिथे स्पेस सोडून दिलेला आहे. तर तुम्ही असं स्पेस न देता
नाव लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने आता आपण त्याचं शाळेत दाखल दिनांक भरून घेतलेला आहे. शाळेत दाखल दिनांक कॅलेंडरमधून निवडून घेतल्यानंतर आपल्याला त्याचा फोन नंबर टाकायचा आहे. मी इथे त्याचा फोन नंबर दाखवणार नाही, कारण फोन नंबर न दाखवणे जास्त संयुक्तिक होईल. त्यानंतर आपण तो विद्यार्थी CWSN आहे का, हो किंवा नाही, इथे आपल्याला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याची सर्व माहिती भरून घेतलेली आहे ती एकदा बघून घ्यायची आहे. माहिती भरून झाल्यानंतर आता आपण सेव्ह हे बटन दाबून घेणार आहोत. सेव्ह हे बटन दाबून घेतल्यानंतर आपल्याला मुख्याध्यापकांकडून कन्फर्मेशन करावं लागतं. ते आपण कन्फर्म करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला अशा पद्धतीने विद्यार्थ्याची माहिती पुन्हा क्रॉस चेक करण्यासाठी एक बॉक्स येतो. तर त्याचा क्लास, त्याचं नाव, फादर नेम, मदर नेम आणि इतर सगळी डिटेल चेकबॉक्समध्ये क्लिक करून सेव्ह करून घ्यायचे, कन्फर्म करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने हा विद्यार्थी ॲड झालेला आहे. तर ही प्रक्रिया आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यासाठी करायची आहे आणि संपूर्ण माहिती सर्व विद्यार्थ्यांची भरून घेतल्यानंतर पुढे आपण त्याचं जनरल प्रोफाईल व इतर माहिती कशी भरायची या संदर्भाने नवीन व्हिडिओ करणार आहोत. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून UDAS पोर्टलवरील प्रत्येक कामाची तुम्हाला व्हिडिओद्वारे माहिती पोहोचवता येईल. वर्गात दाखल सर्व विद्यार्थ्यांची याच पद्धतीने आपण माहिती भरून घेणार आहोत. माहिती भरून झाल्यानंतर लॉग इन होणे आवश्यक आहे.